इलेक्ट्रिक कार चार्ज करताना एक छोटी चूक आणि काही मिनिटात संपूर्ण घर जळून खाक। मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये घडलेली ही घटना केवळ अपघात नाही तर प्रत्येकासाठी एक गंभीर इशारा आहे। या भीषण आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर काही जण गंभीर जखमी झाले। इंदूरमधील बंगाली स्क्वेअर जवळील ब्रिजेश्वरी कॉलनीमध्ये पहाटे साधारण 4 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली। एका कुटुंबाने त्यांच्या घराबाहेर इलेक्ट्रिक कार चार्जिंगला लावली होती। सर्व काही नेहमीप्रमाणे सुरू होतं, पण अचानक चार्जिंग पॉइंटवर शॉर्ट सर्किट झाला आणि काही क्षणातच कारनं पेट घेतला। सुरुवातीला छोटा वाटणारा हा आगीचा भडका काही सेकंदातच मोठ्या आगीत रूपांतरित झाला। ही आग इतक्या वेगाने पसरली की कारपासून थेट घरापर्यंत पोहोचली आणि इथेच परिस्थिती आणखी भीषण झाली। घरामध्ये आधीच 10 पेक्षा जास्त गॅस सिलेंडर्स आणि मोठ्या प्रमाणात ज्वलनशील रसायनं साठवून ठेवण्यात आली होती। आग या वस्तूंना लागल्यावर एकामागून एक प्रचंड स्फोट होऊ लागले। स्फोटांची तीव्रता इतकी जबरदस्त होती की संपूर्ण परिसर हादरला। घराचा काही भाग कोसळला आणि आत झोपलेल्या लोकांना बाहेर पडण्यासाठी वेळच मिळाला नाही। या घटनेत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली। घराला इलेक्ट्रॉनिक लॉक बसवले होते। आगीच्या वेळी वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे ही लॉक सिस्टीम बंद पडली। दरवाजे उघडलेच नाहीत, म्हणजेच जे लोक आत अडकले होते त्यांच्यासाठी बाहेर पडण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला होता। बचाव पथकांना दरवाजे तोडून आत प्रवेश करावा लागला। ही घटना आपल्याला एकच गोष्ट शिकवते, तंत्रज्ञान कितीही प्रगत असलं तरी सुरक्षितता सर्वात आधी येते। आता जाणून घेऊया अशा दुर्घटना टाळण्यासाठी काय करायला हवं आणि काय टाळायला हवं। सर्वप्रथम इलेक्ट्रिक वाहन चार्ज करताना नेहमी सर्टिफाईड आणि उच्च दर्जाचा चार्जरच वापरा। स्वस्त किंवा डुप्लिकेट चार्जर तुमच्यासाठी जीवघेणा ठरू शकतो। चार्जिंग पॉइंटची वायरिंग व्यवस्थित आहे का, त्यामध्ये MCB किंवा सेफ्टी डिव्हाइसेस आहेत का हे नक्की तपासा। चार्जिंग करताना शक्यतो वाहन चार्जिंग सुरू करून सोडू नका, विशेषतः रात्री। अनेकदा आपण गाडी चार्जिंगला लावून झोपतो, पण छोटासा बिघाड मोठ्या दुर्घटनेत बदलू शकतो। त्यामुळे शक्य असेल तर नियमितपणे तपासणी करा। घरात किंवा चार्जिंग एरियाजवळ ज्वलनशील वस्तू ठेवू नका। गॅस सिलेंडर्स, केमिकल्स, पेट्रोल सारख्या वस्तू आगीचा धोका अनेक पटींनी वाढवतात। शक्यतो अशा वस्तू वेगळ्या आणि सुरक्षित जागी साठवा। चार्जिंग एरियामध्ये फायर एक्सटिंग्विशर असणं अत्यंत गरजेचं आहे। आपत्कालीन परिस्थितीमध्ये पहिल्या काही मिनिटातच आग नियंत्रणात आणणं शक्य असतं आणि त्यासाठी ही साधनं जीव वाचवू शकतात। आणखी एक महत्त्वाची गोष्ट, घरात इमर्जन्सी एक्झिट किंवा मॅन्युअल लॉक सिस्टम असणं आवश्यक आहे। पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक लॉक्सवर अवलंबून राहणं धोकादायक ठरू शकतं। वीज गेल्यास दरवाजे उघडता आले पाहिजेत याची खात्री करा। आता काय करू नये ते पाहूया। लोकल किंवा डुप्लिकेट चार्जर वापरू नका। अनधिकृत वायरिंग किंवा जुगाड टाळा। घरात अनावश्यक प्रमाणात गॅस सिलेंडर्स साठवू नका। चार्जिंग पॉइंट जवळ ज्वलनशील वस्तू ठेवू नका आणि सर्वात महत्त्वाचं, सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करू नका। कारण शेवटी एक छोटी बेपरवाई, एक छोटंसं दुर्लक्ष आणि संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं। इलेक्ट्रिक वाहनं नक्कीच भविष्य आहेत, पण त्यांचा वापर करताना योग्य काळजी घेतली तरच ती सुरक्षित ठरतील।